ब्रह्माजींनी स्वतःच्याच मुलीसोबत का केलं लग्न? चला जाणून घेऊया यामागे नक्की कोणतं कारण आहे, यामागील सत्यता काय आहे. खूप साऱ्या लोकांना याबद्दल अपूर्ण ज्ञान आहे. चला आज आपण या व्हिडिओमार्फत विस्तारपूर्वक या गोष्टीबद्दल जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हाला माहीतच असेल की आजपासून काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर ही पोस्ट खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झाली होती की ब्रह्माजींनी स्वतःचीच मुलगी सरस्वतीसोबत लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कथा सांगत आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की प्रत्येक ठिकाणी पसरवण्यात आलेल्या या कथेमध्ये किती सातत्य आहे आणि ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्यामध्ये काय संबंध आहे. तुम्हाला सांगू इच्छिते की ब्रह्मा आणि सरस्वती माता यांची कहाणी तेव्हाची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती. हिंदू धर्मग्रंथानुसार सृष्टीची रचना ही ब्रह्माजींच्याद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल की या विश्वाचा पालनकर्ता म्हणून भगवान नारायण म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू आहेत. त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजेच भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचा रक्षणकर्ता म्हणून संबोधले जाते. तर मंडळी, ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मनात पुढीलपैकी प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील. नंबर 1, असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केलं? नंबर 2, माता सरस्वतीने ब्रह्माजींना शाप का दिला? नंबर 3, ब्रह्मा आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय आहे? नंबर 4, सरस्वती माता ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी? नंबर 5, ब्रह्माजींची पूजा का केली जात नाही? नंबर 6, ब्रह्माजींचे किती लग्न झाले आहेत? नंबर 7, सरस्वती मातेने ब्रह्माजींना शाप का दिला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच असेल की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि रक्षणकर्ता म्हणून संबोधले जाते. परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथ यांचं मंदिर खूप ठिकाणी पाहिलं असतीलच, परंतु ह्या सृष्टीचा निर्माता, रचनाकारक ब्रह्मदेव यांचं कुठेही मंदिर आपण पाहिलं नसेल. पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रह्माजींची पूजा न करण्याचे कारण माता सरस्वती संबंधित आहे. एका व्हायरल पोस्टनुसार ब्रह्मदेवाने सरस्वती मातासोबत लग्न केलं होतं, जी त्यांची मुलगी होती, आणि ह्याच कारणामुळे ब्रह्मदेवांची पूजा केली जात नाही. या गोष्टीला व्यवस्थित समजण्यासाठी ह्या प्रश्नाला आपण लक्षपूर्वक समजून घेऊया. सरस्वती पुराणामध्ये भगवान ब्रह्मा आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे. त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्मा ह्या सृष्टीची रचना करत होते तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता होती आणि यासाठीच त्यांनी त्यांच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली. माता सरस्वतीची कोणीही आई नाही आहे. आता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्मा यांच्या मनातून झाला होता. माता सरस्वती ही बुद्धीची देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीचीही निर्मिती केली आणि त्याचबरोबर वेगवेगळे जीव, जंतू, प्राणी, डोंगर, नद्या यांची निर्मिती केली. या निर्मिती प्रक्रियेत भगवान ब्रह्मा सरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले. माता सरस्वती बुद्धीची देवता असल्यासोबतच रूपानेही खूप सुंदर आहे, परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मापासून झाला आहे. त्यामुळे जेव्हा भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले तेव्हा देवलोकांमध्ये त्यांची खूप जास्त निंदा करण्यात आली. परंतु एवढं सर्व असूनही ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत विवाह केला आणि जवळजवळ 100 वर्ष पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला. पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती माता निवास करत होते तेव्हा त्यांच्यामार्फत मनू नावाच्या पुत्राची निर्मिती झाली. पुढे जाऊन
पुढे जाऊन मनूची मुलं बाळं मनुष्य म्हणून ओळखू जाऊ लागली. भगवान ब्रह्माच्या या कृत्यामुळे देवलोकामध्ये हा निर्णय करण्यात आला की ब्रह्मदेवाची पूजा न करण्यात यावी. स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे भगवान ब्रह्मदेवाची सर्व देवलोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देवता मिळून भगवान शिवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली. भगवान शिव सर्व देवतांचे म्हणणे ऐकून खूप जास्त क्रोधित झाले आणि यामुळेच भगवान शिव यांनी ब्रह्माजींचं 5व्या मस्तकाला त्यांच्या शरीरापासून वेगळं केलं. असं मानलं जातं की भगवान ब्रह्मा यांचं 5वं मस्तक नेहमी वाईट विचारानं भरलेलं असायचं आणि म्हणूनच भोलेनाथांनी अशा मस्तकाला नष्ट करणे योग्य समजले. आणखी एक कथा ही आहे की भगवान ब्रह्मा यांनी स्वतःच्याच मुलीसोबत माता सरस्वतीसोबत विवाह केल्यामुळे सरस्वती माता खूपच क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना शाप दिला की तुमची या पृथ्वीलोकावर कुठेच पूजा केली जाणार नाही. राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवाचा या पृथ्वीलोकावर कुठेही मंदिर नाही. पुढचा प्रश्न, ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांचा संबंध काय आहे? ब्रह्मदेव आणि माता सरस्वती हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्वपूर्ण देवी देवता आहेत. यांच्या संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेदपुराणाचं पूर्ण नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छिते की हिंदू धर्माबद्दलची संपूर्ण माहिती वेदपुराणामध्ये देण्यात आलेली आहे. वेदामध्ये हिंदू धर्मातील कुठल्याही देवी देवतांचं वर्णन करण्यात आलेलं नाही. आपण जेवढी काही देवी देवतांना ओळखतो त्यांचा फक्त उल्लेख पुराणामध्ये करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला हे सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे की भगवान ब्रह्मा आणि सरस्वती माता यांच्याबद्दल जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही माहिती सरस्वती पुराणामधून घेण्यात आलेली आहे. परंतु सरस्वती पुराण यासारखा कोणताही पुराण हिंदू धर्मामध्ये अस्तित्वातच नाही. तर मग मला असं वाटतं की ही सर्व खोटी माहिती आहे. हिंदू धर्मात 4 वेद आणि 18 पुराणे आहेत आणि पुराणांमध्ये सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे. परंतु या उपपुराणांमध्ये सुद्धा सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण नाही. काही ठिकाणी मत्स्य पुराणाबद्दल बोललं जातं परंतु मत्स्य पुराणात सुद्धा भगवान ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की भगवान ब्रह्मा आणि सरस्वती माता यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? यामागील सत्यता काय आहे? तर जेव्हा भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. मग अशामध्ये जर त्यांना या सृष्टीला पुढं चालवायचं असेल तर मग स्त्री आणि पुरुषाची आवश्यकता होती आणि त्यांना त्यासाठीच त्यांच्या मनातून या गोष्टीची रचना करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने माता सरस्वती, नारद, जामवंत, सनक, सनंदन, सनातन आणि संतकुमार यांचा जन्म त्यांच्या मनातून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांना पृथ्वीलोकांवर पाठवण्यात आले. त्यांनी पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी मात्र सावित्रीला त्यांच्यासोबत ठेवले आणि सोबतच असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की सावित्री माता ब्रह्मदेवाची पत्नी आहे की मुलगी? तर असा प्रश्न मनात उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. तर मंडळी, या ब्रह्मांडात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली आहे. मग मुलगी असो किंवा पत्नी, दोघांचीही रचना ब्रह्मदेवानेच केली आहे. भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मनातूनच या गोष्टीची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातूनच उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं नातं हे मुलीसारखं लावण्यात येतं. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवाचे लग्न हे 5 वेळा झालं होतं आणि म्हणूनच त्यांच्या एकूण 5 पत्नी आहेत. त्यामध्ये सावित्री, सरस्वती, गायत्री, श्रद्धा आणि मेघा आहे. चला तर जाणून घेऊया की भगवान ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही
आपण पृथ्वी लोकांवर वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. यामध्ये भगवान महाविष्णू, शंकर भोलेनाथ यांची मंदिर आपण पाहिली असतील, परंतु आपण कधीही भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर पाहिले नसेल. परंतु राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी भगवान ब्रह्माचे एक मंदिर आहे आणि हे मंदिर 3 झऱ्याच्या मध्ये आहे. प्राचीन कथेद्वारा सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात उत्पत्ती माजवली होती. तेव्हा त्या राक्षसाने भगवान ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमलाचे 3 तुकडे या पृथ्वीवर पडले, ज्यापासून मोठमोठे झरे तयार झाले. आज ते स्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या 3 झऱ्यांना कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधले जाते. या झऱ्यांच्या निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ करण्यात आला आणि असं म्हटलं जातं की त्या यज्ञामध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी आले होते. या यज्ञामध्ये पतीसोबत पत्नीला बसायचे होते आणि तेव्हा ब्रह्माजींची पत्नी सावित्री होती आणि तिला येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता. खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळे भगवान विष्णू यांनी एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवाचे लग्न ह्याच पूजेच्या दौरान करण्यात यावे. त्यामुळे भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्मा यांच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार केलं. तेव्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्मा यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले. तेव्हा तिथे माता सरस्वती आली आणि समोरील सर्व दृश्य पाहून माता खूपच क्रोधित झाली आणि ह्याच क्रोधामुळे त्यांनी भगवान ब्रह्माला शाप दिला की या धर्तीवर त्यांची पूजा कधीच केली जाणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी नारदाला देखील शाप दिला की नारद, तू आजीवन कुवारा राहशील. तर अशा प्रकारे भगवान ब्रह्मा यांना 2 शाप मिळाले. एक तर माता सरस्वतीने दिला आणि दुसरा माता सावित्रीने. आणि जेव्हा माता सावित्रीला हे समजलं की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून केलं होतं, तेव्हा माता सावित्रीच्या शापापासून भगवान विष्णूसुद्धा वाचू शकले नाही. माता सावित्रीने भगवान विष्णू यांना शाप दिला की ते त्यांच्या पत्नीच्या वियोगाने वर्षानुवर्ष तडफडत राहतील आणि ह्याच शापामुळे भगवान श्रीरामांना माता सीतेपासून वेगळं राहण्याची यातना सहन करावी लागली. यानंतर जेव्हा माता सावित्रीचा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवांच्यावर दया दाखवली. त्या म्हणाल्या की त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एका ठिकाणी म्हणजेच पुष्कर या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेल्या आणि तेथेच ध्यानस्थ झाल्या आणि तेव्हापासून माता सावित्री ही तेथेच आहेत आणि तेथून खाली पुष्कर या ठिकाणी 3 झऱ्यांच्या येथे भगवान ब्रह्मदेव यांचे मंदिर आहे. इतिहासकारांच्या मतानुसार इसवी सन 711 मध्ये भगवान ब्रह्मा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यापूर्वी इथे बिना मूर्तीची पूजा करण्यात येत होती. तर मंडळी, तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.